तुम्हारे मुबारक 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 ते संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणू नये मनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळोवेळा न लगे रुसावे अनेका बहुता आपुल्या संचिता वाचुनिया म्हणू नये मनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळोवेळा तुका मने भार घातलिया बरी होईल कैवारी नारायण म्हणू नये मनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळोवेळा विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज ठाला विठाला 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 सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जयांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्यान मन दंडवत महायोग पीठे तटे भीमरत्यम वरपुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे समागष्टतिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन
त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो आदाने कथेचा विचार दाने कथेचा विचार आमच्या कृपादाने कथेचा रे चरण संतातिया कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण आमच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नूर लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुशरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका काय माझी वाणी मानेल संताशी रंग उचिताशी आपोलिया का बालक बोबडा बोली का वाकुडा वेचुका पावली ती चोज करोनी माऊली रिझी जीवी प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती मी दुबळा अर्चितशे भक्ती बोल जरी गंगावती शुकाराल की जोडून आकर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका ताळ मृदंग श्रोते देखा त्यान मन दंडवत ऐसे नमन करुणी सकाळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकाळा नावा मने विठाला विठाला ढालाय ढालाय ढाला ठाला विठाला 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 शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ती मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या भोग तो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणू नय मनी मानू नये खेदो
मनावा गोविंदो वेळोवेळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगदवंदनीय जगद्गुरु महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मुकुटमणी देहुनिवासी वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे तुकोबाराया यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराया भाव व्यक्त करतात. बाबा रे, जीवन मिळालंय ना, ऐक नाही, मनुष्य देह प्राप्त झालाय ना, आता काय आपल्याला कर्म करायचेत ते आपल्या हातात आहेत. आणि आता जे कर्म करतो बरं का, त्याच कर्माचं फळ तुकोबाराय म्हणतात आपल्याला मिळत असतं. ऐक नाही, जे काही आपण कर्म करणार आहोत या कर्मामुळं बरं का झाल्यालंच जे काही संचित आहे त्या संचिताचं आपल्याला फळ भेटत असतं. भोगतो न घडे, ऐक नाही, संचिता वाचोने, ऐक नाही, जे काही संचित आपलं तयार होतं आपल्या केलेल्या कर्माचं. म्हणून आपण सतत काय केलं पाहिजे, ऐक नाही, मनावा गोविंदू वेळोवेळा. आपण सारखं देवाचं भजन केलं पाहिजे. आणि जर ऐक नाही आपल्याला एखादा भोगच प्राप्त झाला असेल तर लोकावर रुसायचं नाही बरं काय. म्हणू नये मनी मानू नये खेदू, ऐक नाही, न लगे रुसावे आणि का बहुता. दुसऱ्यावर रुसायचं नाही. महाराज सांगायला तर जे काय आपण केलेलं आता आपण चान्स आहे आपल्याला कर्म करण्याचा चान्स आहे आणि त्या कर्माच्या मुळे संचित बनतं आणि त्या संचिताचाच आपल्याला भोग प्राप्त होत असतो. आपण दुसऱ्यावर याच्या त्याच्यावर घालण्यात फायदा नाही. जर घालायचंच आपल्याला असेल तर तुकोबाराय म्हणतात देवावर घालायचं आहे का नाही. तुका म्हणे भार घातल्या वरी होईल कैवारी नारायण, ऐका, म्हणू नये मने मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळोवेळा विठाला ज्ञानोबारायण रोप लावलेले ज्ञानोबारायण, ऐका ना, येवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा इनो गेला गगनावरी. मोगरा फुलला फुलवे चिताचू बहारू कळीयाशी आला. रोप जर नसन माय बर का तर कधी त्या झाडाची समाप्ती होईल काय सांगता येत नाही. म्हणून रोप शाबित पाहिजे. आणि या गावामध्ये पाहिल्याच्या नंतर मला आनंद वाटायला आता की काय मुलं उभे आहेत, सगळे गावातलेच आहेत ना. विठाला 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 विठाला. महाराज कोण्या तरी गावातलेच आहेत ना, ठीक नाही. सुंदर अशी संस्था महाराज या ठिकाणी. आणि हिच्याकडे पाहिल्यावर आपल्या मुलाला सुद्धा महाराज एक भाव तयार होत असतो की परमार्थामध्ये येण्याचा भाव तयार होतो. म्हणून ही तरुण मंडळी या सप्त्यामध्ये सर्व काही पूर्ण महाराज वेळ देतात परमार्थामध्ये. त्यांना देवा तेवढा धन्यवाद कमी आहे. आणि या ठिकाणी सुंदर असं नियोजन आहे. गायनाचारी मंडळी सर्व बाहेरून आलेली सर्व मंडळी. आता आमचे महाराज आहेत ना जुने सोनोळ्याचे सर्व महाराज हे तर आमचे मंठेचे महाराज हे का नाही. मंठेचेच आहेत ना तुम्ही, इथलेच आहेत का नाही. मला म्हटलं मंठेचे. विठाला विठाला पण आमचेच आहेत ना महाराज, आमच्या संस्थेमध्ये येत नाही. विठाला विठाला गीत आणलं ऐका नाही. केवढा सत्कार. ओ खरं सांगू का लग्नात पण नव्हता वार असा. एवढा आनंद महाराज, असा आनंद परमार्थासारखा आनंद कुठंच नाही महाराज, कुठंच नाही. काय करतो तो आपण, फक्त त्याचं नाव घेतो. फक्त आमच्या ज्ञानोबारायनं ऐका नाही, आमच्या तुकोबारायनं, आमच्या नामदेवरायनं खूप असे महाराज भोग भोगून ऐका नाही जीवाचं रान करून या परमार्थाला जीव ठेवलं. आणि आज फक्त आम्ही त्याचं नाव घेतो. तर महाराज आज काय या परमार्थामध्ये काय नाही महाराज, जे ज्याला पाहिजे ते मिळतं ऐका नाही. अहो इच्छा भोजन आहे ऐका नाही. राहण्यासाठी आमच्या पहा तुम्ही नामदेवरायानं कीर्तनाची परंपरा चालू केली.
तर नामदेवरायला कपडे नव्हते हो घालायला, राहायला घर नव्हतं, ऐका नाही. त्या वाळवंटात कीर्तन करीत असताना नामदेवरायनं महाराज ऐका नाही तिथलंच घ्यायचं काहीतरी पडल्याला फाटका गुंडाळायचं बर का. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा कीर्तन करी वाळ बंटी नामा कीर्तन करी वाळ बंटी नामा कीर्तन वाळ बंटी नामा कीर्तन करी वाळ बंटी सुंबाचा करदोडा रक्ताची रंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. ऐका नाही काय होतं हो त्या टायमाला राहण्यासाठी महाराज घर नव्हतं हो. आमच्या ज्ञानोबरायला तर कोणी भिक्षा देत नव्हतं. भिक्षा ऐका नाही तुकोबरायकडे पहा ऐका नाही कोपला पाटील गावेची ही लोक ऐका नाही आता मज भीक कोण घाली. तुकोबरायला महाराज एवढी परिस्थिती गरीब झाली होती. तुकोबरायची पहिली नव्हती बरं का, पण झाली नंतर एवढी परिस्थिती बिकट झाली होती तरी सुद्धा परमार्थ सोडा नाही. आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो. आपल्या नशिबात जसं असत ना ऐका नाही तसं राहावं लागतं. हे साधू संताईनं दाखवून दिलं साधू संताईनं आपल्याला दाखवून दिलं. बाबा ज्या कुळामध्ये जन्म मिळाला असन मिळू द्या कोणत्याही कुळामध्ये, ज्या घरामध्ये जन्म मिळाला असन मिळू द्या कोणत्याही घराण्यामध्ये, कोणत्या प्रांतात मिळू द्या बरं का, कोणत्या श्रीमंत घरामध्ये मिळू द्या का गरीब घरामध्ये मिळू द्या, पण जे काय आपल्या नशिबात आलं ते करून दाखवलं संताईनं. विठाला 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 विठाला. कारण की सर्व संतांना माहित होतं की जे काय आपल्याला आता हे मिळत आहे ना हे पहिल्या कर्मामुळे मिळत असतं. म्हणून याती कर्म हो का भलते याती कर्म हो का आती जन्म हो का भलते याती वाती जन्म हो का भलते याती. तरी न चुके हरि भक्ति तरी न चुके हरि भक्ति जन्म हो भलते याति याति जन्म हो का याति. साधू संतांकडे जर पाहिलं ऐका नाही पहा तुम्ही त्यांचे कोणत्याही कुळामध्ये जन्म द्या त्यांना काही नव्हतं दादा. जे काही त्यांच्या नशिबात जे काही त्यांच्या भाग्यानं ज्यांच्या प्रारब्धानं त्यांना कुळ मिळाला होतं जो व्यवसाय मिळाला होता तो व्यवसाय म्हणा त्यांनी सुंदर असा केला. परमार्थ करीत करीत केला. प्रत्येक संताकडे पहा, सावता महाराजाकडे पहा ऐका नाही, गोरोबा काकाकडे पहा बरं का, सजन कसायाकडे पहा बरं का. आमच्या महाराज ढोर वढायचं कम मिळालं तरी सुद्धा ते आनंदात केलं ऐका नाही. चोखोबाराकडे पहा, पण देवांनी त्यांना जागा देवापाशी दिली कारण की त्यांच्या नशिबात जे होतं ते करीत करीत त्यांनी परमार्थ केला. आपण मात्र महाराज दोष देतो, दोष देवावर दोष देतो. देवा काऊन देवा असं केलं असेल, अरे देव काय करीत नाही. हे सगळं आपल्याला जे मिळतंय का ते आपल्या संचितामुळे मिळत असते दादा. विठ्ठला 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 विठ्ठला. जे काय आता मिळत नाही दादा ते
आपल्या केलेल्या कर्मामुळं त्याचं संचित बनत असतं, संचित. आणि मग ते प्रारब्धाच्या रूपामध्ये आपल्याला मिळतं. मग दोन मार्ग आहेत आपल्याला, एक वाईट कर्म आणि एक चांगलं कर्म. कोणतं करायचं तर आपण पहा. आता जे आपल्याला काही जीवनामध्ये भोग मिळतात ना, तर ते आपण केलेल्या कर्मामुळे मिळत असतात. केलेल्या कर्म उपजले मेले ऐसे कीर्ति, उपजले मेले से कीर्ति. केले कर्म झाले, ऐक नाही तेची भोगाले. म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ऐक ना, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ऐक नाही, जिथे जावे तेथे कपाळ सरीसे. ऐक नाही, महाराज जसं कर्म असेल ना तसं आपल्याला फळ मिळत असतं. आपण पाहतो काही काही लोकांकडे एकदम सुखी असतात, सगळे काही पदशीर असतात, आणि काही काही महाराज लंगडे खुळे असतात. आपण पंढरपूरला गेल्याच्या नंतर पाहता ऐका चंद्रभागेचं दर्शन झालं, पुंडलिक राहायचं की वर जाताना पाहतो ना आपण. ऐका नाही, दोन्ही बाजूने दोन बसलेले असतात. काहीला पाय नसतात, काहीला हात नसतात, काहीला महाराज किती अवस्था बेकार असते त्यांची. पहा तुम्ही कशामुळे होतं हो हे. ऐका नाही, ज्ञानोबा सांगायला मी सांगत नाही. ऐका नाही, हात होते खुळे हे तो मोकटे पुढील न कळे. करोने टाकी सगळे दानादिक. हात कशासाठी दिलेले आहेत महाराज? हे कीर्तनामध्ये टाळी वाजण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी, लोकांचं चांगलं करण्यासाठी दिलेले आहेत हात. पण याच हातानं महाराज आपण काय करतो दिवसभर? खरं सांगा, हे हात एवढे चांगले दिलेत, पण या हाताने आपण महाराज दिवसभर महाराज उठत नाही. तो काय काही लोक तर 2-2 दिवस उठत नाही. 2-2 दिवस, 2-2 दिवस, 3-3 दिवस लोक उठत नाहीत. खरं सांगा, हात त्याच्यासाठी दिलेत का हो? आणि मग हात एवढं काही नोकरी झालेली असते, एवढा परमार्थ झालेला, संसार झालेला असतो, सगळं काही झालेलं असतो, आणि नंतर हात महाराज हातच खोळावतो एखादा. बर का, हात काय उचलता येत नाही, चल महाराज काठी धरता येत नाही. चहाची कप बशी दिली तर अशा हात हलतात महाराज. खरं सांगा, दिले नव्हते चांगले देवानं चांगले दिले होते, पण जोपर्यंत आपले हात चांगले आहेत तोपर्यंत आपल्या त्या हातानं काहीच केलं नाही. दान पुण्य केलंच नाही, कधी टाळी वाजून भजनच केलं नाही. आणि ज्या टायमाला मग हात खुले झाले, लखवा भरला हातामध्ये, आणि त्या टायमाला मग मुलं म्हणतात बाबा आता कीर्तनाला चला, हे का नाही, आणि तिथं टाळी वाजवून भजन करा. खरं सांगा, त्या टायमाला टाळी वाजता येते का हो? नाही वाजता येत. टाळी वाजता येत नाही आणि दान करता येत नाही. काही महाराज म्हणतात, कोणाच्या घरी गेल्याच्या नंतर म्हणतात बाबा महाराज आले तर ऐक नाही, त्याला पसाभर जेवारी द्या दान. मग त्याच्याकडं पसाभर जेवारी दिली त्या म्हाताऱ्याकडं, बरं का, तर ते हात अशा हलतेत महाराज, ते सगळी जेवारी खाली पडती. माझा नाही हात पाय डोला पडली झापड. नाही हे बधीर झाले वाचा बोले बोबड. हे बधीर झाले वाचा बोले बोबड. नाक
मुख गळू लागली लाल आणि शेंबूड सोनपरी गती झाली अवघ्या करते हाड हाड सोनपरी गती करते हाड तुम्ही साधू सुमाय बाबा एवढा उपकार दावा अखमाचा सोवीरा दावा अखमाचा सोवीरा हात खुळ होण्याचं कारण नाही भजन केलं टाळी वाजून कधी बर का. पाय खुळ होण्याचं कारण एवढे पाय देवानं दिलेत, मजबूत पाय दिले, सगळं काही दिले, पण कधी महाराज कधीच या पायानं दिंडीमध्ये 2 पाऊल चालला नाही है का नाही. तुमच्या गावात चांगले बरं काही ठरव दिंडी असती म्हण होय, रोज दिंडी आहे महाराज. दिंडीमध्ये चाललेलं एवढं पुण्य आहे कारण की पाय पवित्र होत असतात. कीर्तनामध्ये टाळी वाजली, भजन केलं, हात पवित्र होतात. आणि पायी यात्रा घडो आहे का नाही. पायी चलत असताना भगवान शंकराकडे पायी गेलं पाहिजे. खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि तुमचं किती भाग्य आहे. एक तर खरंच तुमच्या गावाचं किती वर्णन करावं हो वंशीदादा. एक तर गंगेच्या तीरावर गाव आहे, आम्हाला यायला किती दूर लागते, गंगाला यावं लागते. आणि आता जर नाही आले तर नंतर पण आणावंच लागते है का नाही. पण तुम्ही किती भाग्यवान आहेत. आम्ही तरी आमची कोणीतरी आणली तर आणली राख आणते है का नाही. अहो तुम्ही तर साबित आहेत ना है का नाही. खरं सांगा तुम्ही किती भाग्यवान आहेत. तुम्हाला रोज गंगेचं स्नान करता येतं. नाही रोज गंगेचं स्नान केलं त्या गंगेचं दर्शन रोज घडतं का नाही. खरं सांगा. वाचे म्हणता गंगा गंगा सर्व दोष पळती भंगा है का नाही है का नाही. महाराज खरं सांगा गंगा ही किती जवळ आहे हो तुमच्या. भगवान शंकराचं मंदिर किती जवळ आहे. किती किती भाग्यवान आहात तुम्ही जर त्या दिंडीमध्ये जर सामील झालात तर. मला तर इथं आता आल्यावर कळालं की तुमच्या इथं हनुमान चालीसा चालू झाली आहे का. जय हनुमान ज्ञान गुण सागर ऐक. जय कपीशती ही लोक उजागर रामदूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमित निवारे सुमित के संगी कानन कानन कुंडल कांचन कुंडल काय पुढं काय हात वज्रव ध्वजा विराजे आहे का नाही. महाराज त्या हनुमान चालीसा मी रोज म्हणतो पण आता गडबडीत येईन बरं का. पण हनुमान चालीसा रोज म्हणली पाहिजे कारण की हनुमान चालीसा एवढं पुण्य पुन्हा कुठंच नाही. आणि तुमच्या इथं मंगळवारी हनुमान चालीसा आहे. खरं सांगा शनिवारी बी आहे म्हणा आहे का नाही. मग 2 दिवस हनुमान चालीसाला जर आता हे मुलं करायला येत नाही, ह्या मुलाला सहकार्य केलं पाहिजे, आलं पाहिजे म्हाताऱ्या माणसाने. खरं सांगा त्या फाट्यावर बसूस तर इथं भजन करायचं. खरं सांगा काय हो फाट्यावर आणि म्हाताऱ्या माणसाला काय फाट्यावर होय दादा. रोज बी काय फाट्यावर नाही नाही तुम्हाला नाही म्हणाल बरं का. विठाला 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 विठाला. बरं अहो आम्हाला जाता येता महाराज ह्या जर टोप्या दिसल्या नाही तर करमत नाही बस स्टँडला. हे असणं जरुरी बरं का. येईल नाही म्हणून पण बाकीचे महाराज काहीच कामाचे नाही. टुकार माणसं नुसते दिवसभर सकाळपासून त्याचा टाइम आहे. ते रोज नित्यनेम करतात मला माहित आहे. दर्शन घेणे महादेवाचं दर्शन घेणे मग त्या वेळामध्ये तिथं जाण्याची आग घेणे सगळे एका जागा येऊन थोडीशी चर्चा करणे दिनचर्या आहे ती वेगळं आहे. पण दिवसभर मोकाट मध्ये महाराज नुसतं फाट्यावर इकडं तिकडं हिंडण्यापेक्षा हे का नाही आणि पाथरीला रोज जाण्यापेक्षा जर परमा देवानं एवढा देह आपल्याला सुंदर दिलेला आहे. खरं सांगा दिलेला आहे का नाही हो विठ्ठलराव. मग दिलेला आहे का नाही आपल्याला देवानं दिला. बरं कशासाठी दिलाय. देव दिला देव भजन देव दिला देव भजना गुमटा
गोमाता तो या झाला फाटा बालिकेला तो या झाला फाटा बालिकेचा देव दिला दे भजना गुणता देह भजना किती सुंदर दिला हो खरं सांगा एवढा सुंदर नरदेह दिला आपल्याला आणि कितीतरी यवनीमधून फिरत 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 आल्याला आणि नंतर मिळाला 184 फेरे फिरकर सुंदर नरतनु दिया तुझे सुंदर नरतनु दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया 184 फेरे फिरकर सुंदर नरतनु दिया तुझे सुंदर नरतनु दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कशाला दिलाय हो गुटके खाण्यासाठी दिलाय का तंबाखू छोटे खाण्यासाठी दिलाय का बिया वाढण्यासाठी दिलाय भोग आहे भोग खरं सांगा जन्मा बेबोनी काय केले जन्मा बेबोनी काय केले जन्मा बेबोनी काय केले जन्मा बेबोनी काय केले त्वा मुदल गमाविले त्वा मुदल गमाविले आता तरी फिरे माघार राम आता तरी फिरे माघार राम सुंदर असं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे महाराजांनी खरं सांगा जन्म मिळालाय पण कळालाच नाही आमचे माऊली महाराज ठाकूर गेले आता दुधगावचे ते सांगायचे बोलतो निष्ठुर उत्तरे ऐकणं तुमचे व्हावया भले काय गरज आहे म्हणले आम्हाला त्यांना लोकांना राग याचा त्यांच्या बोलण्याचा दुधगावची कीर्तनामध्ये त्रिपुटी करायची ते त्रिपुटी आता तू दुपुटी नाही त्रिपुटी नाही होय महाराज तुमची संस्था आहे का नाही सुंदर आहे महाराज मुलं आहे का नाही कशाचं आता वारकरी संप्रदायातलं कीर्तन नाही राहिलं कोळपाड बेलनं झालं सुरू सगळं आणि ते सगळ्यालाच माहिती आहे ना बरं त्याच्यासाठी बोलिले का तुम्ही आम्हाला इथं एक नाही संसार सांगण्यासाठी आलेलो नाहीत अरे परमार्थामध्ये साधू संत मिळतच नसतात आणि मिळाले तर त्यांना विचारलं पाहिजे कै मी उद्धार पावेल आहे का नाही कै कृपा करील नारायण हो खरं सांगा एवढा सुंदर नरदेह आपल्याला मिळालेला आहे पण मिळालेल्या नरदेहाचं मात्र केलं मात्र खाऊ नाही ते खाल्लं पिऊ नाही ते पिलं ऐका नाही जे बोलू नाही ते बोलला जिथं जायचं नाही तिथं गेला आणि एवढा सुंदर नरदेह दिलेला महाराज त्याचं माती केली माती गाठोडीची केली नासी गाठोडीची केली नासी पुढे भिकाची पुढे भिकाची पुढे भिकाची मागाची पुढे भिकाची भिकाची मागाची आता तरी फिरे माघारा आता तरी फिरे माघारा
होता थरी फिरे माघारा. एवढा सुंदर देव मिळाला महाराज, पण त्याची माती केली, मात्र केलं त्याचं. हो अहो, त्याच्यावर लिहिलेलं असते त्या तोट्यावर, सावधान याच्यापासून कॅन्सर होईल म्हणून त्याच्यावर लिहिलेलं आहे, त्यात तोट्यावर लिहिलेलं आहे. पण महाराज तेच तोटा खातात. खरं सांगा, बिडी तंबाखू ओढोनी काढेल जो धूर, बुडेल त्याचे घर तेने पापे, हे सगळं लिहिलेलं आहे. बरं जाऊ द्या, घर बुडन का नाही बुडन, पण मथर पण झालं ना बर का, अशी उबळ येते. आणि मग दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणते तुम्ही बिड्या ओढीत होते का, ते खोकलतच बोलते महाराज. मथारपणी खोकला थेटे, मथारपणी डोला थेटे, हात धरून कपाळा टेके, हात धरून कपाळा टेके. केलेल्या भोगाचं बर का फळ या शरीराला सुद्धा मिळतंय, आणि या केलेल्या भोगाचं फळ या जीवाला सुद्धा मिळतंय. बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, ऐक नाही, नाशी येले घर थुंकोनिया. घरातले लोक सुद्धा महाराज कटाळतेत. हो कशामुळे झालं हे, आपण केलेलं जे काही कर्म आहे ना, हो या शरीराला जे काही रोग होतात, जे काही आपल्याला भोगावा लागतो का म्हातारपणी, ते आपल्या केलेल्या कर्माचंच बनतं ना. तसंच ह्या जीवाला सुद्धा सुखदुःख जे काही मिळतं नाही मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर, ते सुद्धा पहिल्या जन्मातलं केलेलं कर्मच असतं. म्हणून आता महाराज आपण जे काही आपण भोगत आहोत ना, हे आपलं संचित आहे. संचित केलेल्या कर्माचं बरं का संचित होत असतं तयार, आणि त्या संचिताचं प्रारब्धाचं रूपामध्ये आपल्याला मिळत असतं. पहा तुम्ही कोणतंही कर्म करा, त्या कर्माचं एक झाड तयार होतंय, झाड बरं का, आणि त्या संचित रूपी झाडाला प्रारब्ध रूपी फूल तयार होत असते. प्रारब्ध रूपी फूल, आणि त्या प्रारब्ध रूपी फुलाला बरं का सुख नावाचं फळ मिळतंय. आणि चांगलं जर कर्म केले असतील तर सुख नावाचं फळ मिळतं, आणि वाईट जर कर्म करून जर आपण संचित नावाचं झाड तयार केलं तर त्याला सुद्धा प्रारब्ध नावाचं एक फूल तयार होतं, आणि दुःख नावाचं फळ मिळतं. केलेल्या कर्मापासून सुखाचंही फळ त्याच कर्मामुळे मिळतं, आणि दुःखाचंही फळ केलेल्याच कर्मामुळे मिळतं. पहा तुम्ही महाराज, आपण पाहतो हे कशामुळे भोग चालू असतात, कारण की केलेल्या कर्माचं. आज तुम्ही जर पाहिलं महाराज महाभारताकडं, तर भीष्माचार्य सर्पपिंजरी पडलेले आहेत. त्यांच्या अनेक असे बाण त्यांना लागलेले आहेत, आणि त्या बाणावर सर्पपिंजरी पडलेले आहेत. आपण सुद्धा आपल्या अथरुणावर सर्पपिंजरी पडणार आहोत. कोणी 6 महिने पडणार आहे, कोणी वर्षभर पडणार आहे, कोणी म्हणते महाराज आमची म्हातारी 1 वर्ष झाले जाग्यावरच आहे. सर्पपिंजरी आपल्याला पडावं लागतं. आणि ज्या टायमाला आपण त्या सर्पपिंजरी पडलेला होत ना अथरुणावर, त्या टायमाला आपल्या ध्यानात येतं आपण काय काय केलेलं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये किती अन्नदान केलेलं आहे, किती ज्ञानदान केलेलं आहे, किती कीर्तन ऐकलेत, किती भजन केलं, किती बऱ्या महादेवाच्या दर्शनाला गेलो, किती आपण हनुमान चालिसा केली, आणि किती आपण नामस्मरण केलं. पण त्या टायमाला महाराज हात पडलेले असतात, हात पण उचलत नाही, टाळी वाजवत, मुखातून शब्द येत नाही, आणि आला शब्द तर काय बोलायला कळत नाही म्हातारी. खरं सांगा. आणि मग त्या टायमाला त्या जीव आत्म्याला कळतं की खरंच आपण आपल्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण काहीच केलं नाही. पहा तुम्ही महाभारताकडं,
आपण केलेल्या कर्माचं फळ निश्चित आपल्याला मिळतं. भीष्माचार्य सरपंजरी पडलेले आहेत, युद्ध संपलेलं आहे, भगवान हस्तिनापुर महाराज निघलेले आहेत आणि द्वारकेला जाणार आहेत. तेवढ्यामध्ये महाराज युधिष्ठिरानं सांगितलं, धर्मराजानं सांगितलं, देवा आजच्या दिवस थांबा. चांगल्या पाहुण्याला, चांगल्या संतांना 2 दिवस जरी मुक्काम केला तर राहा म्हणत असते लोक. देवाला म्हणू लागले, थांबा ना आजच्या दिवस. आता देवाला थांबायचंच होतं. कुठं? हस्तिनापुरामध्ये थांबायचं होतं, कारण की एका संताची भेट राहिली होती. ते संत म्हणजे भीष्माचार्य. थांबायचं होतं, पण फक्त निमित्त होतं युधिष्ठिराचं, धर्मराजाचं, त्या की थांबा ना देवाच्या दिवस. सगळं काही युद्ध संपलेलं आहे, आपल्याला युद्ध सांगायचं नाही, पण देव निघालेले आहेत. आणि त्या टायमाला मात्र थांबले देव. थांबल्याच्या नंतर जेवण गिवण झालं, सगळे बसलेत महाराज. बसल्याच्या नंतर भगवंत म्हणतात, अरे धर्मा, आता राज्य नीट चालव बरं. कारण की राजा कसा पाहिजे,